हॅलो नमस्कार. आपण आलोय डोंगरगाव सारख्या खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाणी. हे बघा तळ किती सुंदर आणि प्रसन्न संध्याकाळ आहे. तर अशा संध्याकाळी मी आणि माझी बेस्ट फ्रेंड विद्या आम्ही इथे आलोय. विद्या माझी बेस्ट फ्रेंड काय आहे माहिती आहे का? कारण विद्या जो आहे ना ते बऱ्यापैकी माझ्यात लहानपणी होतं. ते आत्ता पण थोडं आहे ना म्हणजे चांगुलपणा मला म्हणायचं ॲक्च्युली का आगाऊपणा. तर दोन्ही विद्या चांगली पण खूप आहे आणि थोडी आगाऊ पण आहे, तशीच मी होते आहे. तर विद्याला मी रँडमली काही प्रश्न विचारणार आहे. विद्या, तुला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, तर तू तयार आहेस का? हो. मी कोणतेही प्रश्न विचारेन, असं काय नाही की हाच प्रश्न विचारेन. तर मला तुला विचारायचं आहे, तुला शाळेत कसं वाटतं? मज्जा येते का? हो. शाळा आवडते? हो. शाळेत काय जास्त आवडतं? मॅडम का? चांगलं शिकवते. अच्छा, म्हणून मॅडम आवडतात. बरं. कुठल्या मॅडम आहेत? तुझ्या मॅडमना भेटायला मला नक्की आवडेल. सुतार मॅडम. बरं, आपण नक्की भेटू. आणि तुझ्या शाळेत तुला अजून काय आवडत नाही ते सांग. मला काय आवडत नाही ते सांग. कागद फेकायला. ओ, म्हणजे कचरा करायचा नाही असं तुला वाटतं. बरं. तुझ्या शाळेत अशी गरीब वगैरे मुलं आहेत का गं? नाही, सगळी श्रीमंताची मुलं आहेत. तू मला कधी तर बोललेलीस की एक मुलगा आमच्या वर्गात गरीब आहे वगैरे असं काहीतरी हा. कधीतरी. एक ओंकार नावाचे ओंकार अंकुश मेटकू. अच्छा, मग तू गरीब कसा काय? तू कसं ओळखलंस तो गरीब आहे तो? कारण की काय रोज पेन्सिलच आणत नाही, त्याच्याकडे पैसेच नाही तर म्हणून पेन्सिल आणत नाही. अच्छा, मग ओंकारचे घरी असं तुला पेन्सिल नाहीये म्हणून वाटतंय का? मग आपण असं एखादं काही करूया का की तो रोज पेन्सिल आणेल आणि हे आपण त्याला एक छोटीशी स्कॉलरशिप चालू करूया? तुला आवडेल? हो. नक्की. आपण उद्या ओंकारला तू आणि त्याला एक छोटीशी स्कॉलरशिप चालू करू, जेणे की तो अभ्यास करेल. आणि कट